कारण आहे बघा, अजितदादांचा एकूण वकूफ पाहता अजितदादांनी खरं तर ओबीसीचा आवाज असणाऱ्या छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, असा आज कालपासून शेकडो लोकांचे कॉल आम्हाला येत आहेत. परंतु अजितदादा पवार यांना, रोहितदादा पवार यांना पुतण्याला किंवा सांगलीच्या जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं, म्हणून त्यांनी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावललंय असं मला वाटतंय. ओबीसींना प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळात बऱ्यापैकी मिळालेलं आहे, मात्र पडळकरांना डावलण्यात येते, भुजबळांना डावलण्यात येते, कुठेतरी ओबीसींवर अन्याय होत असं वाटतं. हे बघा, या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचे चेहरे अनेक आलेले आहेत, पण ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारे किती? एका बाजूला आम्हाला धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, आनंद आहे. एका बाजूला पंकजाताईंना स्थान मिळणं याचाही आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूला पडळकर आणि भुजबळ ज्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांना का डावललं, या प्रश्नाचं उत्तर मात्र या मंत्रिमंडळाकडून, या